नमस्कार. मी निष्ठानंद मिस्त्रे. हिंदुस्थान पोस्ट मध्ये आपलं स्वागत आहे. पुण्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींच्या विरोधात एक बदनामीचा खटला दाखल केला आहे आणि हा खटला आमदार खासदार न्यायालयात सुरू आहे. खटला सुरू झाल्यापासून तो लांबेल कसा याच्यासाठी राहुल गांधी वारंवार विविध कारणे देत असतात. आज पुन्हा एकदा त्यांनी एक वेगळं कारण दिलंय. त्यांचं म्हणणं आहे की पुण्यामध्ये त्यांच्या जीवाला सात्यकी सावरकर यांच्याकडून धोका आहे. याच्यावरती बऱ्याच चर्चा सुरू झाल्या आहेत. मीडियावरती चर्चासत्र सुरू झालेलं आहे. पण नक्की काय आहे? राहुल गांधींना ह्या सगळ्या अशा पद्धतीचा अर्ज करून काय नक्की साध्य करायचं आहे यावरती या खटल्यात सात्यकी सावरकर यांचे वकील संग्राम कोल्हटकर यांच्याकडून आपण जाणून घेऊया. कोल्हटकर सर, आपलं हिंदुस्थान पोस्ट मध्ये स्वागत आहे. नमस्कार सर. नेमकं मला एवढं सांगा की आता हा खटल्याची स्थिती कुठवर आलेली आहे? आता हा खटला निर्णायक स्टेजवरती आलाय असं म्हटलं जात आहे. नक्की काय आहे सध्याची काय स्थिती आहे या खटल्याची? खटल्याची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो. सात्यकी सावरकर जे वीर सावरकरांचे नातेसंबंधातले त्यांचे नातू आहेत. वीर सावरकरांची राहुल गांधींनी बदनामी केली होती लंडनला त्यांच्या एका भाषणाच्या दरम्यान. यामध्ये त्यांनी असं भाष्य केलं होतं की वीर सावरकरांनी आणि त्यांच्या 4-5 मित्रांनी मिळून एका मुस्लिम व्यक्तीला मारलं आणि 4-5 विरुद्ध 1 असल्यामुळं ह्यांना त्याच्यात विजय मिळाला आणि त्यामधून त्यांना एक आत्मीय समाधान वीर सावरकरांना मिळालं. असं ही झालेली घटना राहुल गांधींनी तिथं त्यांच्या भाषणादरम्यान मांडली होती. ही गोष्ट जेव्हा सात्यकी सावरकरांना कळली की अशा प्रकारची घटना आयुष्यात वीर सावरकरांच्या कधीही झालेली नाहीये आणि मुळात वीर सावरकरांनी त्यांच्या कुठल्याही पुस्तकात असं कधी लिहिलेलं नाहीये, त्याच्यामुळं आम्ही पुणे कोर्टात MPMLA कोर्टात स्पेशल कोर्ट असते त्याच्यामध्ये दावा दाखल केला. बदनामीचा दावा दाखल केल्यापासून हयात आजपर्यंत राहुल गांधींकडून थोडीशी दिरंगाई केल्याचं आमच्या निदर्शनास आलं. दरवेळी वेळ काढूपणा केला. जानेवारी 2025 पासून त्यांचं प्ली रेकॉर्डिंग म्हणजे त्यांचं बयान ज्याला आपण इतर केसेसमध्ये चार्ज फ्रेम म्हणतो ते करणं अपेक्षित होतं पण ते केलं नाही. ते आता त्यांनी जून-जुलै महिन्यामध्ये केलं. रिसेंटली आता नुकतंच केलं. आता त्याच्यानंतर आम्हाला अपेक्षित होतं की प्ली रेकॉर्डिंग झाल्यावर सुरळीतपणे हा खटला सुरू होईल की ज्याच्यामध्ये आम्ही आमचे साक्षी पुरावे वगैरे देऊ आणि ही केस शेवटाला पोहोचेल. मग त्यामध्ये कन्व्हिक्शन म्हणजे काय ते गुन्हा शाबिती किंवा निर्दोषत्व ते काय आता ते कोर्ट निर्णय घेणार. त्याच्या दरम्यान आज म्हणण्यापेक्षा गेल्या 1-2-3 तारखापासून सलग राहुल गांधींच्याकडून दरवेळी पुरसीस दाखल होती. पुरसीस म्हणजे जी अर्ज नसतो एक पुरसीस असते. पुरसीस म्हणजे नुसतं कोर्टाच्या निदर्शनास आणण्यासाठी त्याच्यावर कोर्टाकडून काही मागणी करता येत नाही तशी केली गेली. त्याच्यामध्ये एका सात्यकी सावरकरांनी आम्हाला पुरावे दिले नाही. ती जी व्हिडिओ क्लिप होती ज्याच्यामध्ये एक CD किंवा पेनड्राईव्ह तो आम्हाला मिळाला नाही आणि मिळाला तरी तो आम्हाला दिसला नाही. त्याच्यानंतर परत एक पेनड्राईव्ह दिला. तो सांगितला आम्ही वापरणार नाही का तर त्याच्यामध्ये स्पायवेअर असू शकतं, ट्रोजन हॉर्स असे बरेच मोठे मोठे टेक्निकल शब्द वापरले की ज्याच्यातून एखाद्याचा कॉम्प्युटर हॅक केला जातो किंवा त्यातली महत्वाची माहिती सगळी आपण सर्क्युलेट करू किंवा काही व्हॉट्सअपवर. या अर्जाला अनुसरून त्यांनी सात्यकी सावरकर विरुद्ध कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजे कोर्टाची अवमानना केली अशी कोर्टाला एक पुरसीस दिली. त्याच्यावर आम्ही आज एक अर्ज दिला की ज्याच्यात आम्ही आरोपी विरुद्ध परज्युरी म्हणजे कोर्टामध्ये असत्य कथन करणं आणि कोर्टाची दिशाभूल करणं असा अर्ज दाखल केला. ह्याला शिक्षा असते कायद्यात, ह्याला प्रावधान आहे, शिक्षा आहे. कोर्टात खोटी साक्ष देणं याला 1 वर्षापासून ते 3 ते 4 वर्षापर्यंत याला शिक्षा आहे. काय पद्धतीचं कृत्य त्याच्यावर हे सगळं अवलंबून असतं. त्याच्यानंतर आज थोडस मी परजुरी बद्दल बोलतो कारण आम्ही सुमारे 4 वेळा राहुल गांधींना म्हणजे त्यांच्या वकील साहेबांना आम्ही सर्व साहित्य पुरवलेलं आहे आणि त्याचे सर्व पुरावे मेहरबान न्यायालयाच्या समक्ष
उपस्थित आहेत. त्यामुळे आता आम्ही परजुरीचा अर्ज जो दिला तो आता 10 सप्टेंबरला त्याच्यावर सुनावणी होईल. आता त्यांचा त्याच्यावर से येणार आहे. दुसरी बाजू अशी आहे की आज राहुल गांधींच्या वतीने एक अर्ज दाखल केला गेला ज्यामध्ये त्यांनी दिल्लीमध्ये ते आता काही ते वोट चोर वगैरे बाबत काहीतरी त्यांचं हे चालू आहे, आंदोलन चालू आहे. त्या अनुषंगाने त्यांनी सांगितलं की मला कोणाकडून तरी धोका आहे. आता त्याच्यामध्ये कुठेही त्यांनी सात्यकी सावरकरांकडून ध्वनित केलेलं नाही, पण त्यांनी त्यात सुचवायचा असा प्रयत्न केलाय की सात्यकी सावरकर हे गोपाळ गोडसे आणि नथुराम गोडसे यांचे वंशज आहेत आणि सावरकर सुद्धा सावरकरवादी आत्ताचं सरकार आहे. म्हणजे एक्झॅक्टली त्यांना काय म्हणायचे हे जास्ती माझ्यापेक्षा तेच सांगू शकते, कारण त्यांची पुरसीच त्यांची. मगाशी मी जसं सांगितलं की पुरसीसची कोण त्याच्यावर काही कारवाई करत नाही का, तर ती पुरसीस असते. अर्ज असेल तर त्याच्यावर येस किंवा नो म्हणतो. ठीक आहे. तर अशा प्रकारचा त्यांनी तो खोडसाळपणा करून एक अर्ज दिलेला आहे. माझा निष्कर्ष त्याच्यात असा आहे की राहुल गांधींना हा खटला वेगाने चालावा असं वाटत नाही. ते त्याच्यामध्ये काहीतरी अडथळा निर्माण करण्यासाठी त्यांच्या ह्या सगळ्या ज्याला आपण क्लुप्ती म्हणतो तशा प्रकारचे त्यांचे सगळे उद्योग चालू आहे. त्याच्यामध्ये कोर्टाचा वेळ नाहक वाया जातोय आणि आमचाही वेळ वाया जातोय. पण सर नवीन अपडेट अशी आहे की त्यांनी जे काय सादर केलं होतं प्रोसेस तर ते त्यांनी काय माघार घेतलंय का आज परत? माझ्या तरी पाहण्यात नाहीये. मला आपल्याकडून कळलं की माघार घेतला असेल तर त्यांनी ते फार बरं केलं, कारण मुळात दिल्लीच कशाला हा प्रश्न उद्भवतो आणि कोणत्या आपण काय प्रश्न दिल्लीच आहे, तर तो पुण्यामधल्या कोर्टाला आणून देऊन त्रास देण्यात काय म्हणजे त्यांचं हे होतं मला कळलेलं नाहीये की पुण्यातलं कोर्ट काय त्याला संरक्षण देणार, कारण दिल्ली हे काय पुणे ज्युरिस्डिक्शन मध्ये येत नाही. तेव्हा दिल्लीचं जे आहे ते दिल्लीला त्यांची सक्षम यंत्रणा आहे, पोलीस आहेत, न्यायालय आहेत आणि स्वतः हे खासदार आहेत. त्यांना ब्लॅक कॅट कमांडोज आणि वेगवेगळ्या प्रकारचे झेड सिक्युरिटी, टॉप सिक्युरिटी त्या व्यक्तींना असते. आणि आजपर्यंत संसदेवर काय म्हणजे तिथल्या एखाद्या खासदारावर अशा प्रकारचं कोणी कृत्य करेल असं मला तरी आत्ताच्या एकूण परिस्थितीत वाटत नाही. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत मला वाटत नाही. तर अशा प्रकारे राहुल गांधींनी त्यांच्या विरोधात दाखल झालेल्या खटल्यापासून पळवाट शोधण्यासाठी यापूर्वी पण अनेकदा वेगवेगळी कारणं दिलेली आहेत. एक पहिलं कारण असं होतं की माझा ह्या खटल्याशी काही संबंध नाही म्हणून मला सुटका करा. एक दुसरे म्हणाले की मी विरोधी पक्ष नेता आहे त्यामुळे मला वारंवार कोर्टात येता येणार नाही त्यामुळे मला त्यातून सुटका द्या. आता राहुल गांधींनी म्हणत आहेत की माझ्या जीवाला धोका आहे. आता ह्या जो अर्ज केला, ज्या अर्जाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की माझ्या जीवावर धोका आहे आणि तो अर्ज काही वेळाने त्यांनी पुन्हा माघार घेतला. अशा प्रकारे एक जबाबदार नेता एका महत्वाच्या खटल्याविषयी अशा पद्धतीने चुकीचे वर्तन करत आहे. यातून राहुल गांधी खोडसाळपणा करत आहेत की राहुल गांधी बालिशपणा करत आहेत की राहुल गांधी यांना न्यायालयाचा आदर करायचा नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ऍडव्होकेट संग्राम कोल्हटकर यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या विरोधात आता फॉर्जरीचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जाचा जर न्यायालयाने गांभीर्याने विचार करेलच, परंतु यामुळे राहुल गांधीवरती आणखी एक संकट ओढावेल आणि त्यांना तुरुंगाची पण हवा खावी लागेल. त्यामुळे आता राहुल गांधींना बदनामीचा खटला आणि फॉर्जरीचा खटला अशा दुहेरी खटल्याला सामोरं जावं लागणार आहे. यातून राहुल गांधीची सुटका होणार नाही. आपण ऍडव्होकेट संग्राम कोल्हटकर यांच्याशी चर्चा केली आणि हा विषय जाणून घेतला. त्याबद्दल ऍडव्होकेट संग्राम कोल्हटकर यांचा आपण आभार मानतो. नमस्कार.